सकाळी सकाळी 8:15 वाजता आम्ही पोचलो पाटेश्वर डोंगरावरती। देगाव गावाचं नाव आहे आणि तालुका आणि जिल्हा सातारा। तर खूप छान असा डोंगर होता, चढायला थोडासा अवघड होता पण खूप छान। आणि डोंगरावरती चढल्यानंतर साईडनं असा व्ह्यू दिसत होता। सगळेजण खूप खुश होते, मला तर खूप छान वाटलं कारण असा डोंगर मी कधी चढलेच नव्हते। आणि आम्ही फक्त लेडीज होतो, 15-16 लेडीज आणि 4-5 प्लस आमच्यासोबत छोटे बाळ होते। तर अर्धा पाऊण तास चालल्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिरापाशी आणि खूप अवघड असा रोड आहे पण व्ह्यू खूप छान आहे, बघण्यासारखा आहे। आणि हे आहे पाटेश्वराचं मेन मंदिर ह्या साईडनं वरती जाण्यासाठी आणि खूप पुरातन असं मंदिर आहे। जास्त गर्दी काही कोणीच नव्हतं, आम्ही गेलो होतो इतकेच लोक, आमची जी पूर्ण गाडी होती। आणि मेन मंदिरामध्ये आम्ही पोहोचल्यानंतर इतका सुंदर व्ह्यू होता। असंच एक व्ह्यू सोलापूरच्या किल्ल्यामध्ये पण अशाच पद्धतीचे मंदिरं आहेत, तसंच याचं पण बांधकाम खूप जुनं आहे। बाहेर एक नंदी आणि त्यानंतर आत महादेवाचं मंदिर अगदी समोर। आणि हे आहे महादेवाचं मंदिर। पावसामुळे थोडंसं मंदिर पूर्ण टिपटिप गळत होतं, ओलं होतं, पण खूप छान पुरातन अशा मूर्त्या। आणि आम्ही वरती येताना एक काका वरती आले होते, त्याने आमच्या अगोदर येऊन इथं देवपूजा ते केली होती। तर फुलं अगरबत्ती सगळं केलेलं होतं त्यांनी आणि लॉक लावलेलं होतं। मग बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं, त्यानंतर फोटोही काढले सगळ्यांनी। खूप छान वातावरण होतं। तर 1-1.5 तास आम्ही इथं निवांत घालवला, कोणी नव्हतं डोंगरामध्ये, जंगलामध्ये, आणि भीती तर कसलीच वाटली नाही आम्हाला। खूप छान वाटलं या ठिकाणी। त्यानंतर तिथं एक घर आहे, संस्थान असं नाव आहे त्यावरती, त्यांनी प्रसाद म्हणून आम्हाला चहा दिला। सगळ्यांनी चहा घेतला आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। तर जाते वेळेस थोडासा वेळ लागला आम्हाला, पण येते वेळेस आम्ही खूप लवकर गाडीच्या जवळ आलो। तर याचा पूर्ण मोठा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे, तिकडंही तुम्ही पाहू शकता। आणि थोड्याशा दगडवाटा आहेत पायऱ्यासारख्या, थोडंसं डोंगर आहे, चिखल, घसरगुंडी। आणि आपण वरती जाताना इथे एक गणपतीचं मंदिर आहे। आणि त्यानंतर आम्ही पोचलो गाडीच्या जवळ। पोचल्यानंतर गाडीत बसूनच आम्ही नाश्ता केलो, कारण आम्हाला पुढच्या ठिकाणी जायचं आहे, म्हणजेच कास पठार। तर त्याचाही व्हिडिओ लवकरच येईल। आणि परत एकदा मंदिर मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडं क्लिप होत्या बनवलेल्या, चला म्हणलं डिटेलमध्ये परत एकदा। तर मंदिराच्या बाहेर या 2 डिकमली आहेत आणि खूप सुंदर असं मंदिर आहे, पुरातन आहे, म्हणजे खूप छान आहे, आवडलं सगळ्यांना। फोटोही खूप छान आम्ही इथं या ठिकाणी काढलो आणि मी तर काय व्हिडिओज बनवला, जन्मभराची आठवण की आम्ही इथं गेलो।